नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्च 2024 मधील सर्व चालू घडामोडींचे घटक अभ्यासणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या महिन्यातील 350 प्रश्नांचा समावेश केलेला आहे। हे सर्व प्रश्न वन लाइनर मध्ये असणार आहेत। तर येणाऱ्या सर्व एक्झामच्या दृष्टीने हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक ऐका। चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर एस चोकलिंगम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून। महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर डॉक्टर प्रदीप महाजन यांना सन्मानित करण्यात आलेले आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 ने। तर स्टीमआरएक्स हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरचे संस्थापक आहेत डॉक्टर प्रदीप महाजन, तसेच ते अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत। नेक्स्ट आहे, सीमा सुरक्षा दल म्हणजेच बीएसएफ ची पहिली महिला स्नीपर कोण बनली आहे? तर सुमन कुमारी ही बनलेली आहे सीमा सुरक्षा दलाची पहिली महिला स्नीपर। 10व्या प्रो कबड्डी लीग 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले? तर पुणेरी पलटण या संघाने जिंकलेले आहे 10व्या प्रो कबड्डी लीग 2024 चे विजेतेपद। उपविजेते राहिलेला आहे हरियाणा स्टीलर्स संघ। आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर बघा 42वा क्रमांक आहे आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा निर्देशांक 2024 मध्ये भारताचा। तर प्रथम क्रमांकावरती राहिलेले आहे अमेरिका। अलीकडेच कोणत्या राज्यातील चांदी तारकाशीला जीआय टॅग मिळाला आहे? तर ओडिशा राज्यातील कटक या ठिकाणच्या चांदी तारकाशीला जीआय टॅग देण्यात आलेला आहे। नुकतीच संसदेच्या सुरक्षा प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अनुराग अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे संसदेच्या सुरक्षा प्रमुखपदी। समुद्र लक्ष्मण हा सागरी सराव भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित करण्यात आला? तर मलेशिया आणि भारत या देशांदरम्यान आयोजित करण्यात आला समुद्र लक्ष्मण हा सागरी सराव। तर हा सागरी सराव बघा कोठे आयोजित करण्यात आला? तर विशाखापट्टणम या ठिकाणी आयोजित करण्यात आला। 2024 मध्ये आरबीआयने आर्थिक साक्षरता सप्ताह कधी आयोजित केला होता? तर 26 फेब्रुवारी ते 1 मार्च या दरम्यान आयोजित केलेला होता आर्थिक साक्षरता सप्ताह। जगातील पहिले वैदिक घड्याळ कोठे स्थापन करण्यात आले आहे? तर मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे जगातील पहिले वैदिक घड्याळ। जागतिक सुवर्ण परिषदेने भारतासाठी नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर सचिन जैन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे जागतिक सुवर्ण परिषदेने केलेली आहे नियुक्ती। कशासाठी? तर भारतासाठी नवीन सीईओ म्हणून। गगनयान मोहिमेसाठी किती अंतराळवीरांचे नामांकन करण्यात आले आहे? तर 4 अंतराळवीरांचे नामांकन करण्यात आलेले आहे। यामध्ये प्रशांत नायर, अंगद प्रताप, अजित कृष्णन आणि शुभांशु शुक्ला यांचा समावेश आहे। नेक्स्ट आहे, निवडणूक आयोगाने मेरा पहिला वोट देश के लिए मोहीम कोणासोबत सुरू केली आहे? तर शिक्षण मंत्रालयासोबत सुरू केलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोच्या नवीन प्रक्षेपण संकुलाची पायाभरणी कोठे केली? तर तमिळनाडू राज्यातील थुथुकुडी जिल्ह्यामध्ये करण्यात आलेली आहे इस्रोच्या नवीन प्रक्षेपण संकुलाची पायाभरणी। भारतातील पहिल्या सेप्टिक टँक साफ करणाऱ्या रोबोटचे नाव काय आहे? तर होमोसेप ॲटम असे नाव आहे भारतातील पहिल्या सेप्टिक टँक साफ करणाऱ्या रोबोटचे नाव। तर हा जो रोबोट आहे तो IIT मद्रासने तयार केलेला आहे। मरियम नवाज या कोणत्या प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत? तर पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मरियम नवाज या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत। आशियाई खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सशस्त्र दलातील जवानांसाठी आर्थिक प्रोत्साहन योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? तर संरक्षण मंत्रालयाने सुरू केलेली आहे आर्थिक प्रोत्साहन योजना। नुकतेच एडिथ आणि पीटर ओडेनोल पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर प्राध्यापक अशोक वीर राघवन यांना सन्मानित करण्यात आलेले आहे एडिथ आणि पीटर ओडेनोल पुरस्काराने। नुकतीच कर्नाटक उच्च न्यायालयाचे 34वे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली? तर न्यायमूर्ती निलय विपिनचंद्र अंजारिया यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचे 34वे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे। नुकताच प्राणी कल्याण उपक्रम वंतारा कोणी सुरू केला आहे?
तर रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाउंडेशनने सुरू केलेला आहे प्राणी कल्याण उपक्रम वंतारा. नुकतीच राष्ट्रीय सुरक्षा रक्षकचे महासंचालक म्हणून अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आला आहे? तर दलजीत सिंह चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे राष्ट्रीय सुरक्षा रक्षकचे महासंचालक म्हणून अतिरिक्त कार्यभार. जगातील सर्वात कमी प्रजनन दर असलेला देश कोणता देश बनला आहे? तर दक्षिण कोरिया हा देश बनलेला आहे जगातील सर्वात कमी प्रजनन दर असलेला देश. तर 2023 मध्ये या ठिकाणी 0.72 प्रजनन दर होता. नुकतेच राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ लिमिटेडचे उद्घाटन कोणी केले? तर अमित शहा यांनी केलेले आहे याचे उद्घाटन. तर नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रासाठी ही सर्वोच्च संस्था म्हणून काम करेल. जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2027 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? तर चीन या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2027. अलीकडेच स्वयं प्लस प्लॅटफॉर्म कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? तर शिक्षण मंत्रालयाने सुरू केलेला आहे स्वयं प्लस प्लॅटफॉर्म. आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाची 5वी आवृत्ती कोणत्या देशात आयोजित करण्यात आली? तर श्रीलंका या देशामध्ये आयोजित करण्यात आली आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवाची 5वी आवृत्ती. केंद्रीय मंत्रिमंडळाने आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सच्या स्थापनेला मान्यता दिली आहे. या अंतर्गत मांजरींच्या किती प्रजातींचे संरक्षण केले जाईल? तर 7 प्रजातींचे संरक्षण करण्यात येणार आहे आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सच्या अंतर्गत. आणि या आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे मुख्यालय असणार आहे नवी दिल्ली या ठिकाणी. 2022 मध्ये सर्वाधिक बिबट्यांची संख्या कोणत्या राज्यात नोंदवण्यात आली आहे? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये नोंदवण्यात आलेली आहे. तर बघा मध्य प्रदेशमध्ये एकूण 3,907 बिबटे आढळलेले आहेत. तर भारतामध्ये एकूण 13,874 बिबट्यांची संख्या आहे. नेक्स्ट आहे भारत आपले अंतराळ स्थानक कधीपर्यंत स्थापन करणार आहे? तर 2035 पर्यंत स्थापन करणार आहे भारत आपले अंतराळ स्थानक. भारताच्या जनऔषधी उपक्रमात सामील होणारा पहिला देश कोणता बनला आहे? तर मॉरिशस हा देश बनलेला आहे भारताच्या जनऔषधी उपक्रमात सामील होणारा पहिला देश. भारताने पाकिस्तानकडे जाणाऱ्या कोणत्या नदीचे पाणी रोखले आहे? तर रावी नदीचे पाणी रोखलेले आहे भारताने पाकिस्तानकडे जाणारे. बेसिक स्ट्रक्चर आणि रिपब्लिकचे लेखक कोण आहेत? तर PS श्रीधरन पिल्लई आहेत बेसिक स्ट्रक्चर आणि रिपब्लिकचे लेखक. नुकताच कोणत्या मंत्रालयाने पोषण उत्सव सेलिब्रेटिंग न्यूट्रिशन उपक्रम आयोजित केला आहे? तर महिला आणि बाल विकास मंत्रालयाने आयोजित केला. महाराष्ट्रात अक्षय ऊर्जा पार्क विकसित करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड म्हणजेच महाजेनकोने कोणासोबत भागीदारी केली आहे? तर NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड सोबत भागीदारी केलेली आहे. मुख्यमंत्री माणिक सहा यांच्या हस्ते दुसऱ्या राज्यस्तरीय शहरी समृद्धी उत्सवाचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर त्रिपुरा राज्यातील आगरतळा या ठिकाणी. नेक्स्ट आहे 8वी आशियाई इकॉनॉमिक परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी आयोजित करण्यात आली 8वी आशियाई इकॉनॉमिक परिषद. तर याची थीम होती जिओ इकॉनॉमिक चॅलेंज इन अँड एज ऑफ फ्लेक्स. नेक्स्ट आहे कोणत्या राज्याने मुस्लिम विवाह कायदा आणि घटस्फोट नोंदणी कायदा 1935 रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे? तर आसाम राज्याने घेतलेला आहे मुस्लिम विवाह कायदा आणि घटस्फोट नोंदणी कायदा 1935 रद्द करण्याचा निर्णय. पंतप्रधान मोदींनी देशातील पहिली आंतरदेशीय हायड्रोजन इंधन सेल फेरी कोणत्या राज्यात लॉन्च केली आहे? तर तामिळनाडू राज्यामध्ये लॉन्च केलेली आहे देशातील पहिली आंतरदेशीय हायड्रोजन इंधन सेल फेरी. आणि हे जे जहाज किंवा बोट आहे ती कोठे चालणार आहे? तर वाराणसी या ठिकाणी. नुकतेच ब्रायन मुलरोनी यांचे निधन झाले. ते कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान होते? तर कॅनडा या देशाचे ते माजी पंतप्रधान होते. नुकताच कोळसा लॉजिस्टिक योजना आणि धोरण उपक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? तर कोळसा मंत्रालयाने सुरू केला आहे. तवी महोत्सव कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात साजरा केला जातो? तर जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात साजरा केला जातो तवी महोत्सव. 14व्या एजिस ग्रॅहम बेल येथे टेलिकॉम इनोव्हेशनसाठी कोणी पुरस्कार जिंकले? तर सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स म्हणजे C.ने.
अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने सार्वत्रिक जीवन विमा योजनेचे अनावरण केले आहे? तर नागालँड या राज्य सरकारने सार्वत्रिक जीवन विमा योजनेचे अनावरण केले आहे. चौथ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2023 मध्ये प्रथम क्रमांकावर कोण राहिले आहे? तर चंदीगड विद्यापीठ राहिलेले आहे प्रथम क्रमांकावरती. नेक्स्ट आहे भारतीय नौदलाद्वारे INS जटायू नौदल तळ कोठे स्थापन करण्यात आले आहे? तर लक्षद्वीप मिनिकॉय बेटावरती. या ठिकाणी असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतीय नौदलाने लक्षद्वीप बेटावरती स्थापन केलेल्या नौदल तळाचे नाव काय आहे? तर INS जटायू. नेक्स्ट आहे देशातील पहिले सेमीकंडक्टर फॅब कोणत्या राज्यात स्थापन केले जाईल? तर गुजरात राज्यातील धोलेरा या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे देशातील पहिले सेमीकंडक्टर फॅब. नेक्स्ट आहे राष्ट्रीय जन्मदोष जागरूकता महिना 2024 कोणी सुरू केला आहे? तर नीती आयोगाने सुरू केलेला आहे राष्ट्रीय जन्मदोष जागरूकता महिना 2024. याची थीम आहे ब्रेकिंग बॅरियर्स, जन्मदोष असलेल्या मुलांसाठी सर्वसमावेशक समर्थन. नेक्स्ट आहे अलीकडेच BPCL ने स्पीड पेट्रोलसाठी ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर नीरज चोप्रा या भालाफेकपटू खेळाडूची निवड केलेली आहे BPCL ने स्पीड पेट्रोलसाठी ब्रँड अँबॅसिडर म्हणून. कोणते राज्य सरकार राज्य जल सूचना केंद्र स्थापन करणार आहे? तर ओडिशा राज्य सरकार स्थापन करणार आहे राज्य जल सूचना केंद्र. नुकतेच FIH ओडिशा हॉकी पुरुष विश्वचषक 2023 या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले? तर नवीन पटनायक यांनी केलेले आहे. नुकतेच संयुक्त राष्ट्र पर्यावरण असेंब्लीचे 6वे अधिवेशन कोठे आयोजित करण्यात आले? तर नैरोबी केनिया या ठिकाणी हे अधिवेशन आयोजित करण्यात आले. याची थीम होती शाश्वत जीवनशैली. नेक्स्ट आहे एकसमान KYC मापदंडासाठी कोणाच्या अध्यक्षतेखालील सरकारी फॉर्म तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली? तर TV सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. अधिकृतपणे नाटोचा 32वा सदस्य कोणता देश बनला आहे? तर स्वीडन हा देश बनलेला आहे नाटोचा 32वा सदस्य देश. ब्रजेश मेहरोत्रा कोणत्या राज्याचे मुख्य सचिव बनले आहेत? तर बिहार या राज्याचे ते मुख्य सचिव बनले आहेत. भारतीय फार्माकोपियाला मान्यता देणारा जगातील पहिला स्पॅनिश भाषिक देश कोणता बनला आहे? तर निकाराग्वा हा देश बनलेला आहे भारतीय फार्माकोपियाला मान्यता देणारा जगातील पहिला स्पॅनिश भाषिक देश. अलीकडेच स्वदेशी संरक्षण नवकल्पना प्रोत्साहित करण्यासाठी डेफ कनेक्ट 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले? तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजन करण्यात आले. नुकतेच महाराणा प्रतापच्या 21 फुटांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले? तर हैदराबाद या ठिकाणी करण्यात आले महाराणा प्रतापच्या 21 फुटांच्या पुतळ्याचे अनावरण. नेक्स्ट आहे नुकताच चापचरकूट हा सण कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? तर मिझोरम या राज्यामध्ये साजरा करण्यात आला. नुकतेच ग्लोबल अचीवमेंट सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर संजीव शर्मा यांना सन्मानित करण्यात आले. केंद्रीय विद्युत प्राधिकरण फ्रंटलाईन पॉवर सेक्टरने लाईनमन दिवसच्या 4थ्या आवृत्तीचे आयोजन कोठे केले? तर नवी दिल्ली या ठिकाणी 4थ्या लाईनमन दिवसाचे आयोजन केले. तर 4 मार्च रोजी लाईनमन दिवस साजरा करण्यात येतो. याची 2024 ची थीम होती सेवा सुरक्षा स्वाभिमान. आयुष्यमान भारत अंतर्गत 5 कोटी आयुष्यमान कार्ड जारी करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर बघा उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य बनले आहे. अलीकडे चर्चेत आलेली मेलोनोक्लेमिस द्रौपदी खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर ही एक सागरी प्रजाती आहे. अलीकडेच ऑइल इंडियाने पहिला ग्लोबल पार्टनर रोड शोचे आयोजन कोठे केले होते? तर दुबई येथील अबुधाबी या ठिकाणी केले ऑइल इंडियाने पहिला ग्लोबल पार्टनर रोड शोचे आयोजन. नेक्स्ट आहे स्वॉलोइंग द सन हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर लक्ष्मी मुर्डेश्वरी पुरी यांनी लिहिलेले आहे. ब्रिटनमधील राजा चार्ल्स III यांच्याकडून नाईटहूड पदवी मिळवणारे पहिले भारतीय कोण बनले? तर सुनील भारती मित्तल हे बनलेले आहेत ब्रिटनमधील राजा चार्ल्स III यांच्याकडून नाईटहूड पदवी मिळवणारे पहिले भारतीय. मार्च 2024 मध्ये मुख्यमंत्री महिला सन्मान योजना कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात सुरू करण्यात आली आहे? तर दिल्ली या केंद्रशासित प्रदेशात सुरू करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री महिला सन्मान योजना. तर या योजनेअंतर्गत 18 वर्षांवरील सर्व महिलांना दरमहा 1000 रुपये देण्यात येणार आहेत.
नेक्स्ट आहे अदिती योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर संरक्षण क्षेत्राशी संबंधित आहे अदिती योजना. अलीकडेच ओशन ग्रेस नावाच्या भारतातील पहिल्या स्वदेशी STDS ट्रकचे उद्घाटन कोणी केले? तर सर्बानंद सोनोवाल यांनी केले. 2024च्या नौदल कमांडर्स परिषदेच्या पहिल्या आवृत्तीचे उद्घाटन कोणी केले? तर राजनाथ सिंह यांनी केलेले आहे 2024च्या नौदल कमांडर्स परिषदेच्या पहिल्या आवृत्तीचे उद्घाटन. स्वदेशी बनावटीचे पहिले हायड्रोजन इलेक्ट्रोलायझर कोठे स्थापन करण्यात आले आहे? तर गुजरात राज्यातील हजिरा या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे आणि हे लार्सन अँड टुब्रो कंपनीने स्थापन केले आहे. नुकतेच धर्मेंद्र प्रधान यांनी कोणत्या राज्यातील पदवीधरांसाठी ओडिसर्व प्रकल्प सुरू केला आहे? तर ओडिसा या राज्यामध्ये सुरू केलेला आहे. बघा याचा उद्देश काय आहे तर तरुण पदवीधरांना वित्तीय सेवा क्षेत्रात रोजगारांच्या संधी तयार करणे. रिसा हा कोणत्या राज्याचा आदिवासी पोशाख आहे ज्याला नुकताच GI टॅग देण्यात आला आहे? तर त्रिपुरा या राज्याचा हा आदिवासी पोशाख आहे रिसा. अलीकडेच वैश्विक जैन शांती दूत म्हणून कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर आचार्य लोकेश मुनी यांना सन्मानित करण्यात आलेले आहे वैश्विक जैन शांती दूत म्हणून. तर अहिंसा विश्व भारती आणि वर्ल्ड पीस सेंटरचे ते संस्थापक आहेत. आशियाई रिव्हर राफ्टिंग चॅम्पियनशिप 2024 कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर हिमाचल प्रदेशातील शिमला या ठिकाणी. तामस सुल्यो कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले आहेत? तर हंगेरी या देशाचे ते राष्ट्रपती बनले आहेत. नुकतेच कोणत्या राज्याने तरुण उद्योजकांसाठी मुख्यमंत्री युवा उद्यमी विकास अभियान सुरू केले आहे? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सुरू केलेले आहे माय युवा हे अभियान. राज्यातील तरुण उद्योजकांना वित्त सहाय्य करणे हा त्याचा उद्देश आहे. अलीकडेच बी साई प्रणीत यांनी निवृत्ती जाहीर केली आहे ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर ते बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत. गर्भपाताचा अधिकार संविधानात समाविष्ट करणारा जगातील पहिला देश कोणता देश ठरला आहे? तर फ्रान्स हा देश ठरलेला आहे गर्भपाताचा अधिकार संविधानात समाविष्ट करणारा जगातील पहिला देश. अलीकडेच बॉब जोन्स पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर टायगर वुड्स यांना सन्मानित करण्यात आलेले आहे बॉब जोन्स पुरस्काराने. तर ते एक गोल्फपटू आहेत. भारतातील पहिले राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र कोठे स्थापन करण्यात आले आहे? तर बिहार राज्यातील पाटणा या ठिकाणी स्थापन करण्यात आले आहे भारतातील पहिले राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र. भारतातील पहिल्या लघु LNG युनिटचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर मध्य प्रदेश राज्यातील विजयपूर या ठिकाणी करण्यात आलेले आहे भारतातील पहिल्या लघु LNG युनिटचे उद्घाटन. तर कोणी स्थापन केलेले आहे बघा हे? तर गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडने म्हणजेच गेलने. पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाची सोय करण्यासाठी निवडणूक आयोगाने किती वय निर्धारित केले आहे? तर 85 ते 85 वर्षांपेक्षा जास्त वय निर्धारित केलेले आहे. चक्षु प्लॅटफॉर्म कोणत्या विभागाने सुरू केला आहे? तर दूरसंचार विभागाने सुरू केलेला आहे चक्षु प्लॅटफॉर्म. स्टेनलेस स्टील क्षेत्रात भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट कोठे स्थापित करण्यात आला आहे? तर हरियाणा राज्यातील हिसार या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे स्टेनलेस स्टील क्षेत्रात भारतातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट. तर बघा हा स्टेनलेस स्टील उद्योगासाठी ऑफ ग्रिड ग्रीन हायड्रोजन प्लांट आणि छतावर फ्लोटिंग सोलरसह जगातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्रकल्प असणार आहे. ईशान्य भारत चित्रपट महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला? तर मणिपूर या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला. कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने अलीकडे सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? तर शाहबाज नदीम यांनी जाहीर केलेली आहे. भारतातील पहिल्या पाण्याखालील मेट्रो सेवेचे उद्घाटन कोठे झाले? तर कोलकाता या ठिकाणी करण्यात आले भारतातील पहिल्या पाण्याखालील मेट्रो सेवेचे उद्घाटन. पहिली जेट सूट रेस कोठे आयोजित करण्यात आली? तर UAE या ठिकाणी आयोजित करण्यात आली पहिली जेट सूट रेस. तर याचा विजेता ठरलेला आहे इसा कॅल्फॉन हा युनायटेड किंगडमचा खेळाडू आहे. केई पन्नायर कोणत्या राज्यातील 26वा जिल्हा बनला आहे? तर अरुणाचल प्रदेश. नुकतीच इंदिरा गांधी प्यारी बहिणा सुख सन्मान निधी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर हिमाचल प्रदेशमध्ये सुरू करण्यात आलेली आहे इंदिरा गांधी प्यारी बहिणा सुख सन्मान निधी योजना. तर बघा या अंतर्गत 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व मुलींना प्रतिवर्ष 18,000 रुपये देण्यात येणार आहेत म्हणजे महिना 1,500 रुपये.
दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? तर 8 मार्च रोजी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिन। आणि 2024 ची थीम आहे महिलांमध्ये गुंतवणूक करा, प्रगतीचा वेग वाढवा। नेक्स्ट आहे भारतासाठी 100 कसोटी सामने खेळणारा 14वा खेळाडू कोण ठरला आहे? तर रविचंद्रन अश्विन ठरलेला आहे भारतासाठी 100 कसोटी सामने खेळणारा 14वा खेळाडू। नेक्स्ट आहे भारतातील पहिले सरकार समर्थित OTT प्लॅटफॉर्म कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? तर केरळ राज्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे भारतातील पहिले सरकार समर्थित OTT प्लॅटफॉर्म। नुकतीच स्लाइसने ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर नयनतारा या अभिनेत्रीची नियुक्ती करण्यात आलेली आहे ब्रँड अँबॅसेडर म्हणून स्लाइसची। पहिला अमेरिका भारत सायबर सुरक्षा उपक्रम कोठे सुरू करण्यात आला? तर पुणे या ठिकाणी सुरू करण्यात आला पहिला अमेरिका भारत सायबर सुरक्षा उपक्रम। अलीकडेच जागतिक बँकेकडून हवामान निधी प्राप्त करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर गोवा हे राज्य ठरलेले आहे। राष्ट्रीय फलोत्पादन मेळा 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले? तर बेंगळुरू येथील हेसरघट्टा या ठिकाणी आयोजन करण्यात आले राष्ट्रीय फलोत्पादन मेळा 2024 चे। याची थीम होती शाश्वत विकासासाठी नेक्स्ट जेन तंत्रज्ञानाच्या नेतृत्वाखालील फलोत्पादन। ग्लोबल रिसोर्स आउटलुक रिपोर्ट कोणाद्वारे जारी केला जातो? तर संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम। नुकतीच फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाला घोषित करण्यात आले आहे? तर मेक्सिको या देशाला घोषित करण्यात आलेले आहे फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सचे नवीन अध्यक्ष म्हणून। अलीकडेच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले आहे? तर जेफ बेझोस हे बनलेले आहे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती। 5व्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2024 मध्ये प्रथम पारितोषिक कोणाला मिळाले? तर बघा यतीन भास्कर दुग्गल याला मिळालेले आहे 5व्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2024 मध्ये प्रथम पारितोषिक। याची थीम होती तरुण आवाज राष्ट्र परिवर्तनासाठी संलग्न आणि सक्षम करा। नेक्स्ट आहे पहिला भारत स्टीम बॉयलर एक्सपो 2024 कोठे आयोजित करण्यात आला? तर आसाम राज्यातील गुवाहाटी या ठिकाणी। नेक्स्ट क्वेश्चन आहे नुकतेच कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशातील पोलिसांनी ऑपरेशन कामधेनू सुरू केले आहे? तर बघा जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील पोलिसांनी सुरू केलेले आहे ऑपरेशन कामधेनू। तर याचा उद्देश काय आहे? तर गुरांच्या तस्करीला आळा घालणे। तर गुरांच्या तस्करीला आळा घालण्यासाठी जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील पोलिसांनी ऑपरेशन कामधेनू सुरू केले आहे। नेक्स्ट आहे नुकतीच नरेश कुमार यांची कोणत्या देशाचे भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर बघा मॉरिटानिया या देशाचे भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे नरेश कुमार यांची। मिथेन वायूचा मागोवा घेण्यासाठी मिथेन सॅट उपग्रह कोणी प्रक्षेपित केला? तर स्पेस एक्सने हा प्रक्षेपित केलेला आहे मिथेन सॅट उपग्रह। 10व्या भारत दक्षिण कोरिया संयुक्त आयोगाची बैठक कोठे पार पडली? तर दक्षिण कोरियातील सेऊल या ठिकाणी पार पडली 10व्या भारत दक्षिण कोरिया संयुक्त आयोगाची बैठक। तर या ठिकाणी भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर हे उपस्थित होते। नेक्स्ट आहे विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर झारखंड या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे विधवा पुनर्विवाह प्रोत्साहन योजना। तर पुनर्विवाह करणाऱ्या विधवेला सरकारतर्फे 2 लाख देण्यात येणार आहेत। मार्च 2024 मध्ये कोणत्या राज्याने ग्रीन हायड्रोजन धोरण मंजूर केले आहे? तर उत्तर प्रदेश राज्याने मंजूर केलेले आहे ग्रीन हायड्रोजन धोरण। नेक्स्ट आहे नीती फॉर स्टेट्स व्यासपीठ कोणी सुरू केले आहे? तर अश्विनी वैष्णव यांनी सुरू केले। अलीकडेच वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी LICच्या नवीन आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्राचे उद्घाटन कोठे केले? तर गुजरात या ठिकाणी करण्यात आलेले आहे LICच्या नवीन आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्राचे उद्घाटन। पहिल्या UEFA वुमेन्स नेशन्स लीगचा विजेता कोण ठरला आहे? तर स्पेन हा देश ठरलेला आहे पहिल्या UEFA वुमेन्स नेशन लीगचा विजेता। तर उपविजेता ठरलेला आहे फ्रान्स। दावा न केलेल्या ठेवी शोधण्यासाठी उद्गम पोर्टल कोणी सुरू केले आहे? तर RBIने सुरू केलेले आहे उद्गम पोर्टल। अलीकडेच गोवर आणि रुबेला चॅम्पियन पुरस्कार कोणत्या देशाला देण्यात आला आहे? तर भारत या देशाला देण्यात आलेला आहे गोवर आणि रुबेला चॅम्पियन पुरस्कार। भारतातील पहिल्या AI शिक्षकाचे नाव काय आहे?
तर आयरिस असे नाव आहे भारतातील पहिल्या AI शिक्षिकेचे। तर ही जी आहे ते केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम या ठिकाणी हे लॉन्च करण्यात आलेले आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुधा मूर्ती यांना कोणत्या सभागृहासाठी नामांकित केले आहे? तर राज्यसभा या सभागृहासाठी नामांकित केलेले आहे सुधा मूर्ती यांना। नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड्स 2024 मध्ये कल्चरल अँबॅसिडर ऑफ द इयर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर मैथिली ठाकूर हिला देण्यात आलेला आहे। भारतातील पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेन कोठे सुरू होणार आहे? तर बेंगळुरू या ठिकाणी सुरू होणार आहे भारतातील पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेन। उपग्रह आणि पेलोड्सवर लक्ष केंद्रित केलेल्या इनस्पेस तांत्रिक केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर अहमदाबाद या ठिकाणी करण्यात आलेले आहे उपग्रह आणि पेलोड्सवर लक्ष केंद्रित केलेल्या इनस्पेस तांत्रिक केंद्राचे उद्घाटन। अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने AI केंद्र स्थापन करण्यासाठी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमशी सहकार्य केले आहे? तर कर्नाटक या राज्याने केलेले आहे। अलीकडेच संसद खेल महाकुंभ 3.0 चे आयोजन कोठे करण्यात आले? तर बिलासपूर हिमाचल प्रदेश या ठिकाणी। अलीकडेच कोणत्या देशाने तरुणांसाठी लष्करी सेवा अनिवार्य केली आहे? तर म्यानमार या देशाने अनिवार्य केलेली आहे तरुणांसाठी लष्करी सेवा 2 वर्षांसाठी। शेतकऱ्यांची गोदाम रसद सुलभ करण्यासाठी ई-किसान उपज निधी कोणी लॉन्च केली आहे? तर पियुष गोयल यांनी लॉन्च केलेली आहे। आंतरराष्ट्रीय सौर आघाडीत सामील होणारा 97वा सदस्य कोणता देश बनला आहे? तर पनामा हा देश बनलेला आहे। अलीकडेच चर्चेत असलेली गेवरा खान कोठे आहे जी आशियातील सर्वात मोठी कोळसा खाण बनणार आहे? तर छत्तीसगड या राज्यामध्ये आहे। अलीकडेच कोणत्या राज्याच्या माजुली मुखवट्याला GI टॅग देण्यात आला आहे? तर आसाम राज्याच्या माजुली मुखवट्याला GI टॅग देण्यात आलेला आहे। 71व्या मिस वर्ल्ड 2023चा किताब कोणी जिंकला? तर क्रिस्टिना पिस्कोवा यांनी जिंकलेला आहे 71व्या मिस वर्ल्ड 2023चा किताब। तर ती चेक प्रजासत्ताक या देशाची आहे। नुकतेच महिला दिनानिमित्त कोणत्या राज्याने 4थे महिला धोरण जाहीर केले आहे? तर महाराष्ट्र या राज्याने जाहीर केलेले आहे 4थे महिला धोरण। तर 8 मार्च रोजी महिला दिन साजरा केला जातो या निमित्ताने हे धोरण जाहीर करण्यात आलेले आहे। तर महिला धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे। नेक्स्ट आहे सी डिफेंडर्स 2024 सराव भारत आणि कोणत्या देशाच्या तटरक्षक दलांसोबत आयोजित करण्यात आला? तर भारत आणि अमेरिका या देशांच्या तटरक्षक दलांसोबत आयोजित करण्यात आला सी डिफेंडर्स हा सराव। तो पोर्ट ब्लेअर या ठिकाणी अंदमान निकोबार येथील पोर्ट ब्लेअर या ठिकाणी आयोजित करण्यात आला। नुकताच NHPC लिमिटेडचे अध्यक्ष आणि MD म्हणून कोणाची अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे? तर राजेंद्र प्रसाद गोयल यांनी स्वीकारलेला आहे। बिचोम हा अरुणाचल प्रदेशचा कितवा जिल्हा बनला आहे? तर 27वा जिल्हा बनला आहे। भारतात फॉर्म्युला 1 इंधन कोण तयार करणार आहे? तर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे तयार करण्यात येणार आहे फॉर्म्युला 1 इंधन। अलीकडेच उत्तर पूर्व परिवर्तनीय औद्योगिकरण योजना 2024 म्हणजेच उन्नती 2024 ही कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत नवीन योजना मंजूर करण्यात आली आहे? तर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय। राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानुसार 2023 मध्ये भारतातील बेरोजगारीचा दर किती कमी होऊ शकतो? तर 3.1%। 5वी जलशक्ती अभियान कॅच द रेन 2024 ही मोहीम कोणी सुरू केली आहे? तर गजेंद्र सिंह शेखावत यांनी सुरू केली आहे। तर नारी शक्ती आणि जलस्रोतांचे शाश्वत व्यवस्थापन यांच्यात शक्तिशाली संबंध प्रस्थापित करण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे। इस्रो पुढील चंद्र मोहीम चांद्रयान 4 कधी प्रक्षेपित करणार आहे? तर 2028 पर्यंत। अलीकडेच कृषी एकात्मिक आदेश आणि नियंत्रण केंद्राचे उद्घाटन कोणी केले? तर अर्जुन मुंडा यांनी केलेले आहे। तर कोठे करण्यात आलेले आहे बघा नवी दिल्ली येथील कृषी भवन या ठिकाणी। पोषण पखवाडा 2024 चे आयोजन कोणत्या मंत्रालयाने केले? तर महिला आणि बालविकास मंत्रालयाने। थीम होती पोषण भी पढाई भी आणि पोषण आणि गरोदर महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यावर केंद्रित आहार पद्धती। नेक्स्ट आहे अलीकडेच भारतीय पॅरालिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर देवेंद्र झाझरिया यांची। संतोष ट्रॉफी 2023-24 चे विजेतेपद कोणी जिंकले?
तर सर्व्हिसेस या टीमने जिंकलेले आहे संतोष ट्रॉफी 2023-24 विजेतेपद आणि उपविजेता राहिलेला आहे गोवा संघ। भारतातील कोणत्या राज्यात जगातील सर्वात लांब ट्विन लेन बोगद्याचे उद्घाटन करण्यात आले? तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये। कसोटीमध्ये 700 विकेट्स घेणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज कोण ठरला आहे? तर जेम्स अँडरसन हा ठरलेला आहे कसोटीमध्ये 700 विकेट्स घेणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज। तो इंग्लंड या देशाचा खेळाडू आहे। नुकताच कोणता देश जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाईल फोन उत्पादक देश बनला आहे? तर भारत हा देश बनलेला आहे। कोणत्या राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लचित बोरफुकनच्या 125 फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले? तर आसाम या राज्यामध्ये केलेले आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी अलीकडेच कोणत्या राज्यात MSME तंत्रज्ञान केंद्राची पायाभरणी केली? तर महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग या ठिकाणी। नुकतेच इंडिया UK अचिव्हर्स 2024 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर जोया अख्तर आणि अस्मा खान यांना सन्मानित करण्यात आलेले आहे इंडिया UK अचिव्हर्स 2024 पुरस्काराने। ऑस्कर पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला? तर सिलियन मर्फी याला मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार। अलीकडेच पाकिस्तानचे 14वे राष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतली? तर आसिफ अली झरदारी हे झालेले आहेत पाकिस्तानचे 14वे राष्ट्रपती। साहित्य अकादमीतर्फे जगातील सर्वात मोठा साहित्य महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे? नवी दिल्ली या ठिकाणी। नुकताच मिस वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर नीता अंबानी यांना। नुकतीच महात्मा बुद्ध कृषी आणि तंत्रज्ञान विश्वविद्यालयाची पायाभरणी कोठे करण्यात आली? तर उत्तर प्रदेशातील कुशीनगर या ठिकाणी महात्मा बुद्ध कृषी आणि तंत्रज्ञान विश्वविद्यालयाची पायाभरणी करण्यात आली। BWH फ्रेंच ओपन पुरुष दुहेरी बॅडमिंटनचे विजेतेपद कोणी जिंकले? सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी। हरियाणाचे नवीन मुख्यमंत्री कोण झाले आहेत? तर नायब सिंह सैनी हे झालेले आहेत हरियाणाचे नवीन मुख्यमंत्री। अलीकडेच महतरी वंदना योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर छत्तीसगड या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे महतरी वंदना योजना। फेब्रुवारी महिन्याचा ICC पुरुष खेळाडूचा पुरस्कार कोणी जिंकला? यशस्वी जयस्वाल भारताचा खेळाडू आहे। आणि महिला खेळाडूचा पुरस्कार जिंकलेला आहे ॲनाबल सदरलँड हिने, ही ऑस्ट्रेलियाची खेळाडू आहे। सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित सुभाष अभिनंदन हे डिजिटल प्रदर्शन कोठे सुरू केले आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी। सत्येंद्र कुमार सिंह यांची कोणत्या राज्याचे लोकायुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे? तर मध्य प्रदेश या राज्याचे लोकायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। अलीकडेच कोणत्या क्षेपणास्त्राची MIRV तंत्रज्ञानाने यशस्वी चाचणी घेण्यात आली? तर अग्नी 5 यालाच मिशन दिव्यास्त्र असे नाव देण्यात आले आहे। प्रित्झगर पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला आहे? तर रिकेन यामामोटो यांना देण्यात आलेला आहे, ते जपानचे आहेत। कोणत्या राज्यात इंदिरम्मा गृहनिर्माण योजना सुरू करण्यात आली आहे? तर तेलंगणा राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे इंदिरम्मा गृहनिर्माण योजना। तर ही योजना घरे बांधण्यासाठी आर्थिक मदत करणार आहे। भारतातील पहिली स्वदेशी फास्ट ब्रीडर अणुभट्टी कोठे सुरू करण्यात आली आहे? तर कल्पकम तमिळनाडूमधील कल्पकम या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे भारतातील पहिली स्वदेशी फास्ट ब्रीडर अणुभट्टी। अलीकडेच भारतीय ब्ल्यू कॉलर कामगारांसाठी नवीन विमा योजना कोणत्या देशाने सुरू केली आहे? तर UAE म्हणजेच दुबई। भारतातील पहिल्या एलिव्हेटेड 8 लेन एक्सप्रेसवेचे उद्घाटन कोणी केले? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे। तर या वेचे नाव काय आहे बघा, द्वारका एक्सप्रेसवे। पाकिस्तानमधील पंजाब प्रांताचे पहिले सिख मंत्री कोण बनले आहेत? तर सरदार रमेश सिंग अरोरा। द जेम्स ऑफ इंडियन आर्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर हरीश खुल्लर आहेत द जेम्स ऑफ इंडियन आर्ट या पुस्तकाचे लेखक। अलीकडेच राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर किशोर मकवाना यांनी। नुकतीच कोणत्या विद्यापीठाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली आहे? तर मॉरिशस या विद्यापीठाने। कटलास एक्सप्रेस 2024 व्यायाम कोणत्या देशात आयोजित करण्यात आला? तर सेशल्स या देशामध्ये आयोजित करण्यात आला कटलास एक्सप्रेस 2024। आशियातील पहिले प्रमाणित ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड कोणत्या महानगरपालिकेने जारी केले आहेत?
तर वडोदरा महानगरपालिका गुजरात राज्यातील आहे. अलीकडेच 2.4 TBPS क्षमतेच्या भारतातील सर्वात वेगवान आणि स्वदेशी IP/MPLS राउटरचे अनावरण कोठे करण्यात आले आहे? तर बेंगळुरू या ठिकाणी. भारताने कोणासोबत मुक्त व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार केला आहे? तर युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन सोबत. तर यामध्ये कोणत्या देशांचा समावेश होतो बघा? स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड आणि लिक्टेन्स्टाइन. अलीकडेच कोणता देश जगातील सर्वात मोठा शस्त्र आयात करणारा देश बनला आहे? तर भारत हा देश बनला आहे जगातील सर्वात मोठा शस्त्र आयात करणारा देश. अलीकडेच सी रिसर्च नेटवर्क इन इंडिया म्हणजे शेरणी उपक्रम कोणी सुरू केला आहे? तर UGC इम्प्लिमेंटनी. प्रायमेटच्या ताज्या सर्वेक्षणानुसार भारतात गोल्डन लंगूरची संख्या किती आहे? तर 7,396. नेक्स्ट आहे जगातील पहिले मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकृत उष्णकटिबंधीय सीवेड फार्म कोणी लॉन्च केले? तर C6 एनर्जी या कंपनीने. आणि इंडोनेशियाच्या लोंबोकच्या किनाऱ्यावरती ते सुरू करण्यात आलेले आहे. उत्तर भारतातील पहिले सरकारी होमिओपॅथिक महाविद्यालय कोठे स्थापन करण्यात येणार आहे? तर कठुआ जम्मू आणि काश्मीर म्हणजे जम्मू आणि काश्मीर या केंद्र प्रदेशातील कठुआ या ठिकाणी. अर्ली चाइल्डहुड केअर आणि एज्युकेशनसाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? तर महिला व बालविकास मंत्रालय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनर्विकसित कोचरब आश्रमाचे उद्घाटन कोणत्या राज्यात केले? तर गुजरात या राज्यामध्ये. नुकताच परराष्ट्र सचिव म्हणून कोणाचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे? तर विनय मोहन क्वात्रा यांचा. भारतातील पहिल्या ऑटोमोबाईल इन प्लांट रेल्वे सायडिंग प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर गुजरात या राज्यामध्ये. इरास्मम पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला आहे? तर बघा अमिताभ घोष यांना देण्यात आलेला आहे इरासम्स पुरस्कार 2024. भारत शक्ती व्यायाम कोठे आयोजित करण्यात आला? तर राजस्थानातील पोखरण या ठिकाणी आयोजित करण्यात आला भारत शक्ती व्यायाम. नुकतीच इंडियन ओव्हरसीज बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर धनराज T यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोणत्या राज्याने नुकतीच निंगल नलमा तुम्ही ठीक आहात का ही योजना सुरू केली आहे? तर बघा तमिळनाडू या राज्याने सुरू केली आहे. तर प्रमुख योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे आणि सार्वजनिक तक्रारींचे निवारण करणे हा याचा उद्देश आहे. गोरसम कोरा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर अरुणाचल प्रदेश. नेक्स्ट आहे दिल्ली ग्रामोदय अभियान प्रकल्पाचे उद्घाटन कोणी केले? तर अमित शहा यांनी केले. दिल्लीच्या ग्रामीण भागात पायाभूत सुविधा आणि जीवनमान उंचावणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतातील पहिल्या व्यावसायिक सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन सेवेची पायाभरणी कोठे केली? तर गुजरात या राज्यामध्ये. नागरिकत्व सुधारणा कायदा 2024 केंद्र सरकारने लागू केला. हा कायदा संसदेत पहिल्यांदा कधी अधिसूचित करण्यात आला? तर 2019 मध्ये. जन औषधी केंद्रांसाठी क्रेडिट सहाय्य कार्यक्रम कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी सुरू केला? तर डॉक्टर मनसुख मांडविया यांनी. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी भारतातील पहिल्या फ्युचर लॅब्स केंद्राचे उद्घाटन कोठे केले? CDAC तिरुवनंतपुरम या ठिकाणी. तर सेंटर याला नाव काय दिलेलं आहे बघा? सेंटर फॉर सेमीकंडक्टर चिप्स अँड सिस्टीम्स फॉर स्ट्रॅटेजिक इलेक्ट्रॉनिक्स. नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत PM मोदींनी किती महिलांना ड्रोन दिले आहेत? तर 1000 महिलांना दिलेले आहेत. रणजी ट्रॉफी 2024 चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? तर मुंबई या संघाने जिंकले आहे रणजी ट्रॉफी 2024 चे विजेतेपद. उपविजेता ठरलेला आहे विदर्भ संघ. नुकतेच जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट स्टारशिप कोणी लॉन्च केले? तर SpaceX ने लॉन्च केले. CBSE चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राहुल सिंग यांची. अहमदनगरचे नवीन नाव काय करण्यात आले आहे? तर अहिल्यानगर असे नवीन नाव करण्यात येणार आहे. 45वा IAA गोल्डन कंपास पुरस्कार 2024 कोणाला मिळाला आहे? तर श्रीनिवासन स्वामी यांना मिळालेला आहे IAA गोल्डन कंपास पुरस्कार 2024. नुकतीच निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ज्ञानेश कुमार आणि सुखबीर संधू या दोघांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
वन नेशन वन इलेक्शनचा विचार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल राष्ट्रपतींना सादर केला आहे। या समितीचे अध्यक्ष कोण आहेत? तर रामनाथ कोविंद हे आहेत। भारत इटली लष्करी सहकार्य गट बैठकीची 12वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली? नवी दिल्ली या ठिकाणी। सागरी सुरक्षा बेल्ट 2024 सरावात कोणत्या देशांनी भाग घेतला आहे? तर रशिया, इराण आणि चीन। आणि कोठे आयोजित करण्यात आला? तर ओमानचे आखात। जगातील पहिली 3D प्रिंटेड मशीन कोणत्या देशात बांधण्यात आली आहे? तर सौदी अरेबिया या ठिकाणी। इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन स्कीम 2024 कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? अवजड उद्योग मंत्रालयाने सुरू केले आहे। कपिल देव प्रसाद यांचे निधन झाले, त्यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्कार देण्यात आला? तर 2023 मध्ये पद्मश्री पुरस्कार देण्यात आला। तर त्यांनी 52 बुटी कलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली होती। लैंगिक असमानता निर्देशांकात 2022 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर 108वा क्रमांक आहे। प्रसार भारतीची नवीन सेवा PB शब्द कोणी सुरू केली? तर अनुराग ठाकूर यांनी सुरू केली। 2023चा मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर कृष्णात खोत यांना देण्यात आलेला आहे। तर त्यांना रिंगाण या कादंबरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे। नुकतीच नीती आयोगाच्या सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर निधी छब्बर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नीती आयोगाच्या सल्लागार म्हणून। महाराष्ट्र सरकार कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात महाराष्ट्र भवन बांधणार आहे? तर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात। तसेच जम्मू काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे। मानव विकास निर्देशांक 2023-24 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 134वा क्रमांक आहे। कोणत्या राज्याने कृषक उन्नती योजना लागू केली आहे? तर छत्तीसगड राज्याने लागू केलेली आहे कृषक उन्नती योजना। तर शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे। निवडणूक आयोगाने इलेक्ट्रोल बॉन्ड्सची आकडेवारी सार्वजनिक केली आहे, त्यानुसार कोणत्या पक्षाला सर्वाधिक देणग्या मिळाल्या आहेत? तर भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या आहेत सर्वाधिक देणग्या। तर त्यांना 6007 कोटी रुपयांची देणग्या मिळालेल्या आहेत। भारताच्या नुमालीगड रिफायनरी लिमिटेडने आपले पहिले संपर्क कार्यालय कोणत्या देशात उघडले आहे? तर बांगलादेशामध्ये उघडलेले आहे पहिले संपर्क कार्यालय। प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर बघा, प्रसार भारतीचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत नवनीत कुमार सहगल। भारतातील सर्वात उंच हवामान टॉवरचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर मध्य प्रदेश राज्यातील सिहोर या ठिकाणी करण्यात आलेले आहे भारतातील सर्वात उंच हवामान टॉवरचे उद्घाटन। नुकतेच सागर परिक्रमा नावाचे पुस्तक कोणी प्रकाशित केले? तर परषोत्तम रुपाला यांनी प्रकाशित केले। नुकतेच सादी मोहम्मद यांचे बांगलादेशात निधन झाले, ते कोण होते? तर रवींद्र संगीत गायक होते ते। रवींद्र संगीत म्हणजे काय? तर रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले ज्या कविता किंवा गाणी आहेत त्यांना रवींद्र संगीत असे म्हटले जाते। नॉर्दर्न कोलफील्ड्स लिमिटेडचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कोण बनले आहेत? तर B साईराम। दुसऱ्या महिला प्रीमियर लीग 2024चे विजेतेपद कोणी जिंकले? तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांनी जिंकलेले आहे आणि उपविजेता राहिलेला आहे दिल्ली कॅपिटल्स। प्रतिष्ठित डायना मेमोरियल अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर उदय भाटिया आणि मानसी गुप्ता। तर त्यांना तरुणांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी किंवा मानवतेवादी सेवांसाठी हा पुरस्कार देण्यात येतो। अलीकडेच भारतातील पहिल्या इंडोअर ॲथलेटिक्स केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले? भुवनेश्वर या ठिकाणी। नुकतेच कोणत्या कंपनीने जगातील पहिले AI सॉफ्टवेअर अभियंता डेविन लॉन्च केले? तर कॉग्निशन या कंपनीने। उत्कृष्ट वुमन मीडिया पर्सन 2024चा चमेली देवी जैन पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर ग्रीष्मा कुठार आणि रितिका चोप्रा यांना। खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन कार्यक्रम कोणी सुरू केला? अनुराग सिंग ठाकूर यांनी। कोणत्या राज्यात मिशन पाम ऑइल अंतर्गत पहिल्या तेल पाम प्रक्रिया गिरणीचे उद्घाटन करण्यात आले आहे? अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये। अलीकडेच केंद्र सरकारने दरवर्षी कोणत्या दिवशी हैदराबाद मुक्ती दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे? तर 17 सप्टेंबर रोजी। इंडियन शुगर अँड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? दीपक बल्लानी यांची।
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी राष्ट्रीय गती प्रजनन पीक सुविधेचे उद्घाटन कोठे केले? तर पंजाब राज्यातील मोहाली या ठिकाणी. नुकताच सापडलेला मोठा ज्वालामुखी नॉक्टिस हा कोणत्या ग्रहावर सापडला आहे? तर मंगळ ग्रहावरती सापडला आहे. अलीकडेच कोणत्या राज्यातील एर्नाकुलम जिल्ह्यात लाईम रोग आढळून आला आहे? तर केरळ या राज्यामध्ये. नुकतेच माजी भारतीय नौदल प्रमुखांचे वयाच्या 90व्या वर्षी निधन झाले, त्यांचे नाव काय? तर लक्ष्मीनारायण रामदास असे त्यांचे नाव. नुकतेच PM सूरज राष्ट्रीय पोर्टलचे उद्घाटन कोणी केले? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे PM सूरज राष्ट्रीय पोर्टलचे उद्घाटन. तर प्रधानमंत्री सामाजिक उत्थान आणि रोजगार आधारित जनकल्याण असं त्याचा लॉंग फॉर्म होतो. नौदलाने आपले पहिले स्वतंत्र मुख्यालय कोठे स्थापन केले आहे? तर दिल्ली या ठिकाणी स्थापन केलेले आहे. नुकताच PV नरसिंहराव स्मृती पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर रतन टाटा यांना देण्यात आलेला आहे PV नरसिंहराव स्मृती पुरस्कार. भारतातील पहिली LNG चालित बस कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. सर रिचर्ड हॅडली पदक प्राप्त करणारा सर्वात तरुण खेळाडू कोण ठरला आहे? तर सचिन रवींद्र हा न्यूझीलंडचा खेळाडू आहे. वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल 2023चा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांना. अलीकडेच कोणत्या देशाने ड्रॅगन फायर लेसर अस्त्राची चाचणी केली? तर ब्रिटन या देशाने केलेली आहे. कोणते राज्य सरकार शेतकऱ्यांना बाजरीच्या बियाण्यांचे मोफत वाटप करणार आहे? तर राजस्थान हे सरकार. नुकताच इथेनॉल 100 इंधन उपक्रम कोणी सुरू केला आहे? हरदीप S पुरी यांनी. ऑटोमोटिव्ह इंधन उत्सर्जन कमी करणे आणि टिकाऊपणाला प्रोत्साहन देणे ह्या उपक्रमाचा उद्देश आहे. नेक्स्ट आहे जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राजीव कुमार मित्तल यांची. पांडवुला गुट्टा कोणत्या राज्यात आहे ज्याला अलीकडेच भूवारसा स्थळ म्हणून मान्यता मिळाली आहे? तर तेलंगणा या राज्यामध्ये. नुकताच PM श्री स्कूल योजना लागू करण्यासाठी कोणत्या राज्याने शिक्षण मंत्रालयासोबत सामंजस्य करार केला आहे? तर तमिळनाडू या राज्य सरकारने. अलीकडेच कोणत्या विमानतळाला एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनलच्या सेवा गुणवत्ता पुरस्कारामध्ये आशिया पॅसिफिक प्रदेशातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. वार्षिक 40 दशलक्ष प्रवासी क्षमता असलेल्या श्रेणीमध्ये सलग 6व्या वर्षी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 33वा सरस्वती सन्मान 2023 कोणाला देण्यात आला आहे? तर प्रभा वर्मा यांना देण्यात आला. तर मल्याळम काव्यकृती रौद्र सात्विकम यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय अपंगत्व चिन्ह म्हणून कोणाची निवड केली आहे? तर शीतल देवी यांची निवड केलेली आहे. त्या एक ॲथलीट्स आहेत. भारत आणि कोणत्या देशामध्ये संयुक्त लष्करी सराव लमितीये 2024 आयोजित करण्यात आला आहे? तर सेशेल्स. भारत आणि सेशेल्स या देशामध्ये. केंद्र सरकारचा प्रवक्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर शेफाली शरण यांची. तर त्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या प्रधान महासंचालक म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2024 नुसार सलग 7व्यांदा जगातील सर्वात आनंदी देश कोणता ठरला आहे? तर फिनलँड हा देश ठरलेला आहे सलग 7व्यांदा जगातील सर्वात आनंदी देश. तर या रिपोर्टमध्ये भारत 126व्या स्थानावर राहिला आहे. व्लादिमीर पुतिन यांनी 5व्यांदा कोणत्या देशाच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे? तर रशिया या देशाची. संगीत कलानिधी पुरस्कार 2024 साठी कोणाची निवड झाली आहे? तर थोदूर मदावुसी कृष्णा यांना TM कृष्णा असे म्हटले जाते. ऑल इंडिया रेडिओचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मौसमी चक्रवर्ती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ऑल इंडिया रेडिओच्या वृत्त विभागाच्या महासंचालक म्हणून. अलीकडेच गगनयान क्रूला मदत करण्यासाठी इस्रोने कोणते ॲप लॉन्च केले आहे? तर सखी हे ॲप लॉन्च केलेले आहे. सखीचा लॉंग फॉर्म होतो बघा स्पेस बोर्न असिस्टंट आणि नॉलेज हब फॉर क्रू इन्स्ट्रक्शन्स. नुकतेच कोणत्या देशाने पोखराला आपली पर्यटन राजधानी म्हणून घोषित केले? तर नेपाळ या देशाने. म्हणजे नेपाळची पर्यटन राजधानी आहे पोखरा. डेमोक्रेसी रिपोर्ट 2024 कोणी प्रसिद्ध केला आहे? तर VDM संस्था गोटेनबर्ग या ठिकाणची आहे.
भारताने कोणत्या देशासोबत टायगर टाइम्स 24 या सरावाचे आयोजन केले? तर अमेरिका या देशाने. अलीकडेच कोणत्या राज्याच्या पोलिसांनी डिजिटल प्लॅटफॉर्म त्रिनेत्र ॲप 2.0 लॉन्च केले आहे? तर उत्तर प्रदेश. फॉर्म्युला 4 कार रेसिंग इव्हेंट प्रथमच कोठे आयोजित करण्यात आला? तर जम्मू काश्मीरमधील श्रीनगर या ठिकाणी. नेक्स्ट आहे, कोटक महिंद्रा बँकेने वन कोटकचे समूह अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर जयदीप हंसराज यांची. अलीकडे संकलन मोबाईल ॲप कोणी सुरू केले आहे? तर अमित शहा यांनी. नुकतेच कोणत्या राज्याने 1 मे 2024 पासून सर्व शासकीय दस्तऐवजांमध्ये आईचे नाव लावणे अनिवार्य केले आहे? तर महाराष्ट्र या राज्य सरकारने केलेले आहे. भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे कोठे सुरू करण्यात आला आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे. याला नाव दिलेले आहे सोमा द आयुर्वेदिक किचन. नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 अंतर्गत अर्ज करण्यासाठी कोणते मोबाईल ॲप सुरू केले आहे? तर CAA 2019. निवडणूक आयोगाने मिशन 414 मोहीम कोठे सुरू केली आहे? तर हिमाचल प्रदेशमध्ये सुरू केलेली आहे. लोकसभा निवडणुकीत 60% पेक्षा कमी मतदान झालेल्या 414 मतदान केंद्रांवर जास्तीत जास्त मतदान करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. रशियामध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर विनय कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणत्या राज्यात नॉर्थ ईस्ट गेम्स 2024ची तिसरी आवृत्ती सुरू झाली आहे? तर नागालँड या देशामध्ये. प्रतिष्ठित महाराष्ट्र गौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर डॉक्टर उमा रेळे यांना सन्मानित करण्यात आलेले आहे महाराष्ट्र गौरव पुरस्काराने. त्या एक भारतीय नृत्यांगना आहेत. संजय मुखर्जी कोणत्या राज्याचे नवे पोलीस महासंचालक बनले आहेत? तर पश्चिम बंगालचे. अलीकडेच अन्न आणि प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार कोणाला देण्यात आला आहे? तर किरण रिजिजू यांना देण्यात आलेला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदारांसाठी निवडणूक आयोगाने कोणते ॲप सुरू केले आहे? तर नो युअर कॅन्डिडेट ॲप. पोलिश ग्रँप्रीमध्ये भारताच्या कोणत्या खेळाडूंनी सुवर्णपदक जिंकले आहे? तर अखिल शेओरान आणि अनिश भानवाला. अलीकडेच तेलंगणाचे प्रभारी राज्यपाल म्हणून कोणाला अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे? तर CP राधाकृष्णन यांना. 2024 मध्ये भारतात जागतिक अध्यात्म परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती? तेलंगणातील हैदराबाद या ठिकाणी. याची थीम होती इंटर पीस ते वर्ल्ड पीस. DHR ग्लोबल कनेक्टेडनेस रिपोर्ट 2024 मध्ये भारताचा क्रमांक काय आहे? तर 62वा क्रमांक आहे. अलीकडेच AI गेमिंग एजंट सीमा कोणी सुरू केला आहे? तर गुगल डीप माइंडने सुरू केलेला आहे. सीमाचा लॉंग फॉर्म होतो स्केलेबल इन्स्ट्रक्शनल मल्टीवर्ल्ड एजंट. शार्क शरीराच्या अवयवांच्या अवैध व्यापारात कोणते राज्य अव्वल ठरले आहे? तर तमिळनाडू राज्य अव्वल ठरलेले आहे. वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2023 नुसार सलग 4थ्या वर्षी जगातील सर्वात प्रदूषित राजधानीचे शहर कोणते ठरले आहे? तर नवी दिल्ली हे ठरलेले आहे. वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2023 नुसार जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते ठरले आहे? तर बिहार राज्यातील बेगुसराय. बघा, जगातील सर्वात प्रदूषित राजधानीचे शहर नवी दिल्ली. जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर आहे बिहार राज्यातील बेगुसराय. नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या कंपनीने भारतासाठी पहिले गेमिंग इन्क्युबेटर लॉन्च करण्याची घोषणा केली? तर क्राफ्टन इंडियाने. मानवी तस्करी नियंत्रित करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने कोणासोबत करार केला आहे? तर रेल्वे संरक्षण दलासोबत. भारतीय वंशाचे लिओ वराडकर हे कोणत्या देशाचे पंतप्रधान होते ज्यांनी अलीकडेच राजीनामा दिला आहे? आयर्लंड या देशाचे पंतप्रधान होते. भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? तर नरेंद्र मोदी. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळणारे पहिले भारतीय तसेच भूतान व्यतिरिक्त जगातील पहिले व्यक्ती बनलेले आहेत. मुंबई महानगरपालिकेचे नवीन आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? भूषण गगराणी यांची. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतासाठी ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर शरद कमल अचंता यांची. तर ते टेबल टेनिसपटू आहेत. IPL 2024 साठी चेन्नई सुपर किंग्स संघाचा नवीन कर्णधार कोण बनला आहे? ऋतुराज गायकवाड.
इस्रोने पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण वाहनांच्या लँडिंग मोहिमेची यशस्वी चाचणी केली, त्याला काय नाव दिले आहे? तर पुष्पक असे नाव देण्यात आलेले आहे. नुकताच कोणत्या भारतीय बिलियर्ड्स खेळाडूचा जागतिक बिलियर्ड्स म्युझियम हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे? तर पंकज अडवाणी यांचा. कोणत्या अंतराळ संस्थेला नुकताच एव्हिएशन वीक लॉरेट्स अवॉर्ड देण्यात आला आहे? तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था. भारताने कोणत्या देशातून आपल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन इंद्रावती सुरू केले आहे? तर हैती या देशामधून. भारतातील पहिली बॅटरी स्टोरेज गिगा फॅक्टरी कोठे स्थापन करण्यात आली आहे? जम्मू आणि काश्मीर. भारतीय सैन्याने आपले पहिले अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर स्क्वॉड्रन कोठे तयार केले आहे? तर राजस्थान या ठिकाणी. वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट 2023 नुसार जगातील सर्वात प्रदूषित देश कोणता ठरला आहे? बांगलादेश ठरलेला आहे. पाकिस्तान दुसरा तर भारत तिसरा ठरलेला आहे. अलीकडेच 29वा देवी शंकर अवस्थी पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला? तर निशांत यांना प्रदान करण्यात आलेला आहे. त्यांना कविता पाठक आलोचना या पुस्तकासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. इंडियन बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर M.V. राव यांची. इराकमधील भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सोमेंदू बागची यांची. IMT ट्रिलर 2024 सराव कोठे आयोजित करण्यात आला आहे? मोजांबिक आणि टांझानिया या ठिकाणी. सर्वोत्कृष्ट सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा हॉस्पिटल्स 2022 साठी रक्षा मंत्री ट्रॉफी कोणाला देण्यात आली? तर कमांड हॉस्पिटल पुणे. धरणे आणि कालव्यांच्या पाण्याची वास्तविक वेळ माहिती देणारे पहिले समर्पित पोर्टल कोठे सुरू करण्यात आले आहे? राजस्थानमधील जयपूर या ठिकाणी. नेक्स्ट आहे चक्रीवादळ मेगनचा कोणत्या देशाला फटका बसला आहे? तर ऑस्ट्रेलिया या देशाला. लोकशाहीसाठी तिसरी परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली? दक्षिण कोरिया या ठिकाणी. तर याची थीम होती भावी पिढ्यांसाठी लोकशाही. इंडियन वेल्स ओपन 2024 पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? कार्लोस अल्कराज यांनी जिंकलेले आहे. त्याने सलग दुसऱ्यांदा हे पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले आहे. इंडियन स्टील असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? नवीन जिंदाल यांनी. तर नवीन जिंदाल हे जिंदाल स्टील अँड पॉवरचे अध्यक्ष आहेत. ग्रीड कंट्रोलर ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच ग्रीड इंडियाने कोणता दर्जा प्राप्त केला आहे? तर मिनिरत्न श्रेणी 1. संयुक्त राष्ट्रांच्या हवामान अहवालात कोणत्या वर्षाचे आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष म्हणून वर्णन करण्यात आले आहे? 2023 हे वर्ष. लढाऊ टाक्यांसाठी स्वदेशी बनावटीच्या 1500 HP 1500 HP इंजिनची प्रथमच चाचणी कोठे करण्यात आली? म्हैसूर या ठिकाणी. WTT फीडर बेरूत स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर सातियान ज्ञानशेखरन यांनी जिंकलेला आहे. तो भारताचा खेळाडू आहे. तर सातियान ज्ञानशेखर याने WTT फीडर बेरूत स्पर्धेत पुरुष एकेरीचे पहिल्यांदाच विजेतेपद जिंकलेले आहे. नुकतेच सायमन हॅरिस हे कोणत्या देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले आहेत? आयर्लंड या देशाचे. इस्रायल वॉर डायरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर विशाल पांडे. पहिला जागतिक असमानता संशोधन पुरस्कार कोणाला मिळाला आहे? वीना अग्रवाल आणि जेम्स बॉयस यांना. तर त्यांना लैंगिक असमानता, सामाजिक असमानता आणि पर्यावरणीय ऱ्हास यांच्यातील संबंध समजून घेण्यात योगदान दिल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. सुरत डायमंड बाजाराच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर गोविंद ढोलकिया. आशियातील सर्वात मोठे इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डन कोठे आहे जे लोकांसाठी खुले करण्यात आले आहे? तर जम्मू आणि काश्मीर. युनायटेड किंगडममधील वेल्स सरकारचा पहिला कृष्णवर्णीय नेता कोण बनला आहे? वॉन गेथिंग. कोणत्या देशातील डॉक्टरांनी प्रथमच डुकराच्या किडनीचे यशस्वीरित्या मानवामध्ये प्रत्यारोपण केले आहे? अमेरिका या देशाच्या डॉक्टरांनी. अलीकडेच कोणत्या अंतराळ दुर्बिणीने शिव आणि शक्ती नावाच्या ताऱ्यांचे 2 प्राचीन प्रवाह शोधले आहेत? तर गाया स्पेस टेलिस्कोपने. नेक्स्ट आहे चिलीमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अभिलाषा जोशी यांची. मुख्यमंत्री पदावरती कार्यरत असताना अटक होणारे पहिले मुख्यमंत्री कोण ठरले आहेत?
तर अरविंद केजरीवाल. पृथ्वीवरील सर्वात दुर्गम बिंदू असलेल्या निमोपर्यंत पोहोचणारा पहिला व्यक्ती कोण बनला आहे? तर बघा, पहिला व्यक्ती बनलेला आहे क्रिस ब्राउन, हा ब्रिटनचा आहे. आणि हा पृथ्वीवरील सर्वात दुर्गम बिंदू कोठे आहे? बघा, प्रशांत महासागरामध्ये. T20 सामन्यात 12,000 धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज कोण ठरला आहे? विराट कोहली. त्याने 360 डावांमध्ये या धावा केलेल्या आहेत. मायक्रोसॉफ्टच्या AI विभागाचा प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मुस्तफा सुलेमान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर ते कोण आहेत? बघा, गुगलच्या डीप माइंडचे सहसंस्थापक आहेत. नुकतेच सक्षम ॲप कोणी लॉन्च केले आहे? तर भारतीय निवडणूक आयोगाने लॉन्च केलेले आहे. नेक्स्ट आहे बघा, 85 वर्षांवरील मतदारांच्या आणि 40% बेंचमार्क अपंगत्व असलेल्या अपंग व्यक्तींच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे लॉन्च करण्यात आले आहे. 26 मार्च 2024 रोजी चिपको आंदोलनाचा कोणता वर्धापन दिन साजरा करण्यात आला? तर 50वा. नेक्स्ट आहे बघा, 26 मार्च 1973 रोजी उत्तराखंडमधील गढवाल भागातील चमोली जिल्ह्यातील रेनी गावामध्ये चिपको आंदोलन सुरू करण्यात आले होते. तर कोणी सुरू केले होते? बघा, चंदी प्रसाद भट आणि सुंदरलाल बहुगुणा यांनी. नेक्स्ट आहे चंद्रयान 3 लँडिंग साईटला इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनने मान्यता दिली आहे, त्या साईटचे नाव काय आहे? तर शिवशक्ती पॉइंट आहे. इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनने डिजिटल इनोव्हेशन बोर्डाचे सहअध्यक्ष म्हणून कोणत्या देशाची निवड केली? तर भारताची निवड केलेली आहे. भारताचे दूरसंचार विभागाचे सचिव डॉक्टर नीरज मित्तल यांची सहअध्यक्ष म्हणून निवड केली आहे. अमूलने आपला पहिला आंतरराष्ट्रीय व्यवसाय कोणत्या देशात सुरू केला आहे? तर अमेरिका या देशामध्ये सुरू केलेला आहे. अमूल या दुधाच्या ब्रँडने आपला पहिला आंतरराष्ट्रीय व्यवसाय. शाश्वत ऊर्जा नेतृत्वासाठी अलीकडेच केराविक लीडरशिप अवॉर्ड कोणाला मिळाला? तर डॉक्टर सुलतान अल जाबेर यांना. त्यांना शाश्वत ऊर्जा कार्यक्षम नेतृत्वासाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. इंडियन मास्टर्स राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2024 मध्ये 2 सुवर्णपदके कोणी जिंकली? तर नाहिद दिवेचा यांनी. ती महाराष्ट्राची खेळाडू आहे. क्युबा प्रजासत्ताकात भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर टी आर्मस्ट्रॉंग चांगसान यांची. एबेल पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर मिशेल टालाग्रँड यांना. ते फ्रान्सचे आहेत. म्यानमारमधील भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर अभय ठाकूर यांची. एव्हरेडीच्या नवीन ब्रँड अँबॅसेडरपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? नीरज चोप्रा यांची. बॉक्सिंग सब ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिप 2024चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? तर हरियाणा संघाने जिंकले आहे. WTT फीडर बेरूत स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? श्रीजा अकोला हिने. तिने हे दुसरे विजेतेपद जिंकले आहे. अलीकडेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरील पहिला प्रस्ताव कोणी मंजूर केला आहे? तर संयुक्त राष्ट्राने मंजूर केला आहे. नुकतीच UPSC मध्ये संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर हंसा मिश्रा यांची. नुकत्याच झालेल्या पॅरा पॉवरलिफ्टिंग विश्वचषक स्पर्धेत 59 किलो वजनी गटात सुवर्णपदक कोणी जिंकले? तर विनय कुमार यांनी. फुलबहादूर या मागी कादंबरीचा प्रथमच इंग्रजीत अनुवाद कोणी केला आहे? तर अभय के यांनी केलेला आहे. आणि ही मागी कादंबरी कोणी लिहिलेली आहे? तर जयनाथ पती यांनी. ऑस्ट्रेलियन ग्रांप्रीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर कार्लोस सेंज यांनी जिंकलेले आहे. नुकतीच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल म्हणजेच NDRFचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर पियुष आनंद यांची. नेक्स्ट आहे कोणत्या संघाने IPL इतिहासातील सर्वात मोठी सांघिक धावसंख्या केली आहे? तर सनरायझर्स हैदराबाद. सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्स विरुद्ध 20 षटकात 277 धावा केल्या आहेत. मिस युनिव्हर्स स्पर्धेत कोणता आखाती देश प्रथमच सहभागी होणार आहे? तर सौदी अरेबिया. सौदी अरेबियाची रुमी अल खातानी ही सहभागी होणार आहे मिस युनिव्हर्स 2024 स्पर्धेत. नेक्स्ट आहे 2024च्या ब्रँड फायनान्स इन्शुरन्स 100 अहवालानुसार सर्वात मजबूत विमा ब्रँड कोणता आहे? तर LIC. अलीकडेच कोणत्या कंपनीने सीमा गस्तीवर नजर ठेवणारे त्रिशूल ड्रोन लॉन्च केले आहे? तर गरुडा एरोस्पेसने.
भारतातील कोणते शहर आशियातील अब्जाधीशांची राजधानी बनले आहे? तर मुंबई हे शहर. भारतीय नौदलाने हिंदी महासागरात सुरू केलेल्या ऑपरेशनचे नाव काय आहे? ऑपरेशन संकल्प. राष्ट्रीय तपास संस्थेचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सदानंद वसंत दाते यांची. बँक ऑफ महाराष्ट्राचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? निधू सक्सेना. UN महासचिवांची आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी कोणत्या भारतीयाची त्यांचे विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे? कमल किशोर. फ्रॉम अ कार शेड टू द कॉर्नर रूम अँड बियॉन्ड हे कोणाचे आत्मचरित्र आहे? S. रमन यांचे. कोणत्या आशियाई देशाने अलीकडेच समलिंगी विवाह विधेयक मंजूर केले आहे? थायलंड या देशाने. अलीकडेच पहिली अणुऊर्जा शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली? ब्रुसेल्स, बेल्जियम या ठिकाणी. लोकपालचे न्यायिक सदस्य म्हणून अलीकडेच कोणी शपथ घेतली? ऋतुराज अवस्थी. 14वी हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2024 कोणी जिंकली? तर हरियाणा या संघाने जिंकलेला आहे आणि उपविजेता ठरलेला आहे महाराष्ट्र. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मार्च महिन्यातील सर्व चालू घडामोडींचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.